नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषी शास्त्र या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ चालू ठेवण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत वार्षिक ई-केवायसी करणं बंधनकारक झालं आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी केली नसेल त्यांनी जवळच्या सीएससी सेंटरला भेट द्यावी किंवा स्वतःच्या अँड्रॉइड मोबाईलवरून ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी। जर शेतकऱ्यांना घरबसल्या स्वतःच्या मोबाईलवरून ई-केवायसी करायची असेल तर त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन पीएम किसान GOI हे अधिकृत ॲप डाउनलोड करून घ्यावं आणि त्यानंतर लगेचच फेस ऑथेंटिकेशनसाठी आधार फेस RD हे अधिकृत ॲप डाउनलोड करून घ्यावं। हे दोन्ही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर पीएम किसान हे ॲप ओपन करावं। त्यानंतर भाषा निवडून लॉग इन मध्ये जाऊन लॉग इन टाईप मध्ये बेनिफिशरी हा ऑप्शन सिलेक्ट करावा आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्याला ई-केवायसी करायची आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून घ्यावा। त्यानंतर फेशियल ई-केवायसी लॉग इन यावर क्लिक करून कन्सेंट फॉर्मवर आय ॲग्री यावर क्लिक करावं आणि त्यानंतर स्कॅन फेस यावर क्लिक करून घ्यावं। फेस स्कॅन करण्यासाठी शेतकऱ्याला मोबाईल पुढे उभं करून डोळे 2 वेळेस ब्लिंक करायला लावायचे। त्यानंतर शेतकऱ्याचं लॉग इन होऊन जाईल। त्यानंतर नवीन डॅशबोर्डवर 6 अंकी एम-पिन सेट करून तो लक्षात ठेवावा आणि सबमिट बटनावर क्लिक करावं। नंतर डॅशबोर्ड यावर क्लिक करून ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरी या ऑप्शनवर क्लिक करावं। त्यानंतर ज्या शेतकऱ्याचं ई-केवायसी करायचं आहे त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाकून सर्च या बटनावर क्लिक करावं आणि स्टार्ट ई-केवायसी या बटनावर क्लिक करून घ्यावं। नंतर जो 6 अंकी एम-पिन सेट केला होता तो 6 अंकी एम-पिन टाकून सबमिटवर क्लिक करा आणि परत एकदा कन्सेंट फॉर्मवर आय ॲग्री करून स्कॅन फेस यावर क्लिक करा। आता ज्या शेतकऱ्याचं ई-केवायसी करायचं आहे त्या शेतकऱ्याला मोबाईल समोर उभं करून 2 वेळेस डोळे ब्लिंक करायला सांगायचं आहे, जेणेकरून लगेचच डॅशबोर्डवर तुमची केवायसी पूर्ण झाली अशी माहिती दिसेल। जर शेतकऱ्याला त्याचं ई-केवायसी झालं की नाही हे बघायचं असेल तर त्यासाठी परत एकदा ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशरी यावर क्लिक करावं आणि आपला आधार नंबर टाकून सर्चवर क्लिक करावं। त्यानंतर डॅशबोर्डवर ई-केवायसी ऑलरेडी डन अशी माहिती दिसेल, म्हणजे आपली केवायसी पूर्ण झाली असं समजावं। अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्वतःची आणि इतर शेतकऱ्यांची घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करू शकता। आजची माहिती कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या कृषी शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय जवान जय किसान।